रामकृष्ण हरी मित्रांनो, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. आज आपण आलोय गुजरातीतील पोयचा येथे. माझ्या समोरील तुम्ही अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकतात. अतिशय जबरदस्त असं कोरीव काम केलेलं आहे. देश व विदेशातून इथे भक्त बघायला येतात. अतिशय सुंदर असा स्पॉट आहे, ज्याला बघून आपलं मन भारावून जातं. समोर तुम्ही बघू शकतात स्प्रिंकलर चालू आहेत. अतिशय स्वच्छ व पॉश ठिकाण आपण म्हणू शकतो. अतिशय सुंदर असे गार्डन दिसतील तुम्हाला. फॉगर्स व कृष्ण महाराजांची मूर्ती माझ्या समोर बघू शकतात तुम्ही. नंतर कृष्ण महाराजांच्या वेगवेगळ्या मूर्त्या इथे दिसतील तुम्हाला. नंतर आपण निघालो पुढे. नंतर आपल्याला लागला अजून रस्त्यात गार्डन. माझ्या समोर तुम्ही बघू शकता वेगवेगळे मंदिर आहेत एकाच स्पॉट मध्ये. तिथे गार्डन असेल, शंकरांच्या जटेमधून पाणी वाहताना तुम्ही माझ्या समोर बघू शकतात. नंतर गरुड देव आपल्याला दिसते. नंतर आपण मंदिरात एंट्री करणार आहोत आता. खूप लोक या स्पॉटला भेट द्यायला येतात व अतिशय सुंदर असा स्पॉट. नंतर मंदिराच्या बाजूचं दृश्य तुम्ही बघू शकता. फॉगर स्प्रिंकलर, अतिशय सुंदर असं दृश्य. नंतर आपण मंदिरामध्ये गेलो. अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे, ज्याला बघून माणूस विचारात पडतो हे कसं केलं असेल. अतिशय सुंदर अशी डिझाईन कोरीव काम केलेलं. नंतर आपण मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेरचा स्पॉट, नंतर मंदिराच्या मधील स्पॉट बघू शकतात तुम्ही. खूप भक्तजण फोटो घेत आहेत. नंतर आपण मंदिराच्या बाहेर आलो. शंकराच्या ज्योतिर्लिंगावर पाणी पडताना दिसते. नंतर हनुमंताचे दर्शन घेतलं आपण. नंतर आपण बाहेर आलो. नंतर बाहेरील व्ह्यू अतिशय सुंदर होता, जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा स्पॉटला भेट द्यायला एकदा नक्की यायला पाहिजे तुम्ही. महाराजांचे रथ माझ्या समोर तुम्ही बघू शकतात. सर्व भक्तजण ग्राउंड मध्ये जमलेले आहेत. आता महाराजांची आरती होईल व तुम्ही बघू शकतात महाराजांची मूर्ती घेऊन हत्तीवर स्वार होत आहे. नंतर आपण काही पिक्चर क्लिक केले आपले.